आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उद्या सांगली दौऱ्यावर येत असून त्या सर्व मंडळींना घेऊन माडगाव तालुका होण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देणार आहे आणि त्यांच्या पुढे एक ठामपणे आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मागणीही करणार आहे। जत तालुका विभाजन करून माडगाव तालुका करावे असे या मागणीसाठी इथं बेमुदत चक्री उपोषण सुरू आहे। मुख्य या उपोषणाचे उद्देश म्हणजे माडगाळ हा जत तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी औद्योगिक दृष्ट्या इथं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण रुग्णालय आहे, शैक्षणिक दृष्टिकोनातून इथं आश्रमशाळा, शाळा महाविद्यालय आहे। या ठिकाणी सर्व सोयीने मध्यवर्ती ठिकाण आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीने माडगाळ तालुका व्हावे यासाठी ठराव दिलेले आहे आणि पूर्वीपासून अनेक लोक नागनाथांना असतील पूर्वीपासून या माडगाळ तालुका होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केलेले आहे आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माडगाळ तालुका होऊन या ठिकाणी तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, सिटी सर्वे असतील आणि सर्व तालुक्यातील मुख्यालय माडगाळ येथे व्हावं आणि विस्तारानं जत तालुका खूप मोठा आहे। हिंगोली जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळानं मोठा असलेला तालुका जवळजवळ दक्षिणोत्तर 125 किलोमीटर आहे, पूर्व पश्चिम देखील 100हून अधिक किलोमीटर एवढं मोठं तालुका विस्ताराने मोठा असून या ठिकाणी 2 तालुका होण्याचं अत्यावश्यक असून निधीचं, रस्त्याचं लांबीप्रमाणे अनेक तालुका विभाजन झाल्यास मोठ्या प्रमाणात निधी होऊन विकास होतील, पाण्याची सोय, औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य सर्व दृष्टिकोनातून कडेगाव पलूस तालुका कसं छोटा तालुका 2-3 जिल्हा परिषदचा तालुका कसं विभागणी झालेले आहे अशाच या ठिकाणी माडगाळ आमच्या तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषद गट आहे। यामध्ये 2 तालुका होणे अत्यंत गरजेचं आहे। त्या मागणीसाठी इथं उपोषण सुरू आहे। या उपोषणासाठी आमचं पूर्णपणे पाठिंबा आहे। या ठिकाणी माडगाव तालुका होण्यासाठी सर्व स्तरावरती आपण प्रयत्न करणार आहे। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।